लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठा निर्णय झालाय। बैठकीत झाला निर्णय, अधिकाऱ्यांना तशा प्रकारचे आदेश सुद्धा दिले आहेत। अधिकाऱ्यांना सांगितलं आहे की हे नवीन 5 कागदपत्र लाडक्या बहिणींकडून घेतली जावेत, कारण आता खऱ्या लाडक्या बहिणींनाच 2100 रुपये पुढील 5 वर्ष दिले जाणार आहेत। मुख्यमंत्री बदलले आहेत, त्यामुळे लाडकी बहीण योजनेसंदर्भात बैठक झाली, त्यात काही अटी देखील बदलल्यात। पडताळणी सुरू आहे। मग कोणती 5 कागदपत्र या ठिकाणी तुम्हाला द्यावी लागणार आहेत आणि दिले नाही तर तुम्हाला 2100 रुपये दिले जाणार नाही। परंतु आता ही नवीन 5 कागदपत्र जर तुमच्याकडे नसतील तर तुमच्या खात्यात पैसे येणार नाही। त्यामुळे अनेक महिला अपात्र होणार आहेत, महिलांचे अर्ज रिजेक्ट देखील होणार आहेत। हे पहा, अतिशय महत्वाची माहिती आहे। आता चुका करायच्या नाहीयेत, कारण की योजना पुढील 5 वर्ष तुम्हाला सुरू राहणार आहेत। तुमच्या खात्यात सुरळीतपणे 5 वर्षाचे पैसे घ्यायचे असतील तर काळजीपूर्वक हा व्हिडिओ पहा, कारण की आता नवीन अर्ज देखील भरावा लागू शकतो। आता सर्व अधिकाऱ्यांना सूचना देखील दिलेल्या आहेत। तुमचा अर्ज कडकपणे चेक होणं सुरू झालेलं आहे। हे पहा, अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे। 5 कागदपत्र, कारण की लाडक्या बहिणींनी पूर्वी अर्ज भरून घेतले, काही श्रीमंत महिलांना देखील पैसे मिळाले, आता त्यांना दंड लावला जाणार आहे, त्यांच्याकडून पैसे वसूल केले जाणार आहेत, अशी देखील माहिती येत आहे। त्यामुळे खूप काळजी घेऊन काळजीपूर्वक ही 5 कागदपत्र तुम्ही जाणून घ्या। तुमचा जर आता अर्ज चुकला, कागदपत्र देण्यात चुकला, तर पुढील 5 वर्ष तुम्हाला 1ही रुपया भेटणार नाही। अजूनही महत्वाची गोष्ट, तुम्हाला अजूनही पैसे आले नसतील तर त्याचं कारण देखील व्हिडिओ मध्ये तुम्हाला शेवटी सांगणार आहोत। आणि सगळ्यात महत्वाची माहिती, लाडक्या बहिणींनो तुम्ही ऐकत असाल की कोणत्या बँकेत पैसे येणार, कोणत्या बँकेत पैसे येणार नाही, तर 5 अशा प्रमुख बँका आहेत की ज्यांच्यामध्ये सगळ्यात आधी पैसे येणार आहे। या 5 बँकांपैकी कोणत्याही बँकेत खाता असेल तर काळजी करण्याची गरज नाहीये। अतिशय महत्वाची माहिती आज व्हिडिओ मध्ये घेऊन येणार आहोत, कारण की पहा, खऱ्या लाडक्या बहिणींनाच आता इथून पुढे 2100 रुपये मिळणार आहेत। पुढील 5 वर्ष हे पैसे देण्यासाठी निकष अटी बदललेले आहेत। लक्षात घ्या, निवडणुकीपूर्वी काही म्हणजे एकाने 30 अर्ज भरून पैसे घेतले, त्यामुळेच आता कागदपत्रांची देखील 5 कागदपत्र भरण्याची सूचना देखील दिलेली आहेत। लाडक्या बहिणींनी आता अर्ज भरून ही नवीन 5 कागदपत्र आत्ताच्या आत्ता लवकर भरून घ्यायचं आहे। त्यामुळे 5 नवीन कागदपत्र कोणते आहेत, अतिशय लक्षपूर्वक लक्ष देऊन बघा। लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता 2100 रुपये दिला जातोय, परंतु ही नवीन 5 कागदपत्र तुमच्याकडे नसतील तर तुमच्या खात्यात पैसे येणार नाही, कारण पुढील 5 वर्षासाठी तुम्हाला 2100 रुपये दरमहा दिले जाणार। आता परत अर्ज भरण्याची देखील काही महिलांना गरज, पण सोबतच 5 कागदपत्र जे आहे ती द्यावी लागणार। नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठका सुरू आहेत आणि लाडक्या बहिणींनो लक्ष द्या, 5 कागदपत्र आत्ताच्या आत्ता तुम्हाला भरावे लागणार आहेत। बहिणींनो, खूप महत्वपूर्ण व्हिडिओ आहे। कदाचित हा व्हिडिओ तुमच्या 5 वर्षाचे सर्व पैसे तुम्हाला मिळून देऊ शकतो, त्यामुळे आमची विनंती आहे की हा व्हिडिओ कृपया शेवटपर्यंत पात्रा। चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा। आता सगळ्यात आधी सुरुवात करूयात लाडक्या बहिणींना चेतावणीने। खूप युट्यूबवर व्हिडिओ येत आहेत की आज पैसे येतील, संध्याकाळी पैसे येतील, उद्या पैसे येतील, 5 वाजता पैसे येतील, तर शक्यतो अजून सरकारचा कुठलाही निर्णय झालेला नाहीये। पण सरकार, जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री जे आहेत एकनाथ शिंदे, तर ते देखील प्रसार माध्यमांशी बोलत असताना त्यांनी काही गोष्टी अधोरेखित केलेल्या आहेत। पैसे येण्याची तारीख देखील त्यामध्ये निघून आलेली आहे, तारीख दिलेली आहे। तारखी तुम्हाला पण ज्यावेळी आता सरकार स्थापन झालेलं आहे, पण हे पैसे ज्यावेळेस देण्यात येतील तर त्यावेळेस लक्षपूर्वक बघा की ही 5 कागदपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। आत्ताच्या आत्ता ही 5 कागदपत्र तुम्हाला गरजेचं आहे, नाहीतर तुमचे फॉर्म होतील अपात्र, कारण की आता पैसे यायला सुरुवात, महिलांचे नावे देखील होऊ शकतात गायब। पहा, ज्या महिलांना सांगितलं गेलं होतं की 2.5 लाखाच्या आधी आत जर उत्पन्न असेल त्याच महिला योजनेसाठी पात्र आहेत, पण बऱ्याचशा महिला अशा आहेत की श्रीमंत, उच्च मध्यमवर्गीय महिला आहेत, तर त्यांनी पैसे त्या ठिकाणी मिळवलेले आहेत। त्यांना आतापर्यंत 7,500 रुपये देखील जमा झालेले आहेत। मग आता त्या महिलांच्या खात्यात 2100 रुपये येणार की नाही, कारण की योजना गरजू महिलांसाठी सुरू झाली होती आणि गरजू महिलांबरोबरच ज्यांना गरज नाही अशा महिलांनी देखील अर्ज भरून लाभ घेतला। मग तुम्हाला अजूनही पैसे आले नसतील तर त्याचं कारण आणि तुम्ही काय करायचं आहे ते देखील व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। आणि त्यातच तुम्ही असं ऐकलं असेल की अशा बँका आहेत की ज्यामध्ये लाडक्या बहिणीला पैसे येत नाही, या बँका चालणार नाही, तर नेमकं कोणत्या बँका चालतील, कोणत्या 5 बँका आहेत की त्यामध्ये अर्जंट पैसे येणार आहेत ते देखील सांगितलं जाईल। पण लक्षात घ्या, कागदपत्रांचा नियम, कागदपत्र जे सांगणार आहेत, जे बदलले आहेत, जे तुम्हाला आता द्यावे लागतील, ती 5 कागदपत्र तुम्हाला कुठे त्या ठिकाणी अपलोड करायचे आहेत,
काय करायचं आहे अर्जंट सांगतो, कारण की आता चुका करू नका. पुढच्या 5 वर्ष पहा, ज्या सरकारने योजना सुरू केली त्या सरकारने पैसे वाढवले, सरकार आले, बहुमतात सरकार आले. त्यामुळे काळजीपूर्वक हा व्हिडिओ पहा. अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत, अर्ज चेक केला जाणार आहेत. लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर अर्ज भरताना ही जी 5 कागदपत्र आहे त्या 5 कागदपत्रांपैकी तुम्ही एक जरी छोटी चूक केली तर तुमचा अर्ज रिजेक्ट होईल. कारण की पहा, अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या, ज्या श्रीमंत महिला आहे, ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, तर त्यांना आता प्रॉब्लेम येऊ शकतो. पण ज्या खरोखर गरजू महिला आहेत तर ते ओळखण्यासाठी ही कागदपत्र त्या ठिकाणी मागवली जाऊ शकतात. तर नवीन अपडेट तुम्हाला सांगत आहोत की लाडकी बहीण योजनेचे जे पुढचे हप्ते आहेत, जे आता 2,44,00,000 इतक्या महिलांना मिळण्याची शक्यता आहे. पण झालं काय, 2,44,00,000 महिलांपैकी काही महिला ज्या आहेत तर त्यांनी अर्ज त्या ठिकाणी अटीच्या पलीकडे जाऊन भरला. काही महिला गरीब नसताना अर्ज भरला. पण आता खूप काळजी घेऊन तुम्हाला या गोष्टी कराव्या लागतील. तुमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आत असणं गरजेचं आहे. सरकारने काही अटी सुरू ठेवल्या होत्या. अटी बदलल्या नाही, अटी जुनीच आहेत. पण जुन्या अटीला न जुमानता अर्ज भरण्यासाठी आता सरकारनं चेकिंग सुरू केलेलं आहे. सरकारने तपासणी सुरू केली आहेत. अधिकाऱ्यांना तशा संदर्भात सूचना देखील दिलेल्या आहेत. बघा, लाडक्या बहिणींसाठी तातडीची सूचना दिलेल्या आहेत. 6व्या हप्त्याची तारीख देखील फिक्स झालेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समस्त माता भगिनींना अर्जंट तातडीची सूचना दिली आहे. 6वा हप्ता जमा होणार. ही कागदपत्रे 5 कागदपत्र आवश्यक 8 आता ठेवली आहेत. तुमच्यासाठी 4-5 कागदपत्र आहेत. यातलं 5वं एवढं महत्वाचं नाही, पण 4 अतिशय महत्वाचे आहेत. लाडक्या बहिणी डिसेंबरच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहतायत. तो 1500 मिळणार की 2100 मिळणार अशी ही चर्चा सुरू आहे. पण आता अजिबात काळजी करू नका. कागदपत्र रेडी ठेवा. कागदपत्र जमा करावं लागेल, कारण की पहा, आता काही गृहीत धरलं जाणार नाही. 4 ते 5 कागदपत्र तुमच्यासाठी आवश्यक असणार आहे. कारण की योजनांतून नावं गायब होऊ शकतात. सरकार स्थापन झाले, अधिवेशन सुरू झाले, शपथविधी झालाय, सरकारच्या बैठकावर बैठका होत आहे. पण लक्षात घ्या, सावधानतेचा इशारा आहे. युट्यूबवरती भरपूर व्हिडिओ येत आहेत की आज पैसे, उद्या पैसे, लगेच येतील. तर त्यावर थोडंसं लक्ष हे करा. कारण काय होतंय, अजून सरकारच्या माध्यमातून माहिती आली नाही, पण एक अंदाज त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. पण त्याआधी तुम्ही जो काळजीपूर्वक हा व्हिडिओ पहा, कारण की कागदपत्रांची जी माहिती आहे ती खूप महत्वाची आहे. कारण की आता तुमचं भवितव्य ठरणार आहे. पुढील 5 वर्षात पैसे मिळतील की नाही ते या कागदपत्रावरून त्या ठिकाणी ठरणार आहे. पहा, 5 कागदपत्र आहे, यातली 4 अतिशय महत्वाचे आहे. हे थोडं कमी महत्वाचं आहे, कारण की आता पुनर्पडताळणी सुरू होत आहे. कधीही अचानक तुम्हाला त्या ठिकाणी हे कागदपत्र मागितले जाऊ शकतात. त्यामुळे कागदपत्र, कारण काय आलं, गरीब, आता पहा कागदपत्रांची गरज का पडली ते पाहूयात. कारण काय आलं, श्रीमंत महिला, श्रीमंत महिला असतील, उच्च मध्यमवर्गीय महिला असतील, त्यांनी अर्ज भरून पैसे घेतले. आता सरकार तपासणी करते की खरंच किती महिला गरजू आहेत, अटीत बसणाऱ्या महिला कुठल्या आहेत. तर मग त्या ज्या अतिरिक्त महिला आहेत त्या वगळायच्या आहेत. आणि मग तुम्हाला सिद्ध करावं लागणार आहे की आम्ही खरंच गरजू आहोत. तर ते सिद्ध करण्यासाठी तुम्हाला लागतील ही 5 कागदपत्र. कारण की आता 1500-2100 झालेत, म्हणजे 600 वाढलेत. आणि तुम्हाला 7,500 रुपये मिळाले की नाही ते कळवा. कारण की बँक खात्याची देखील एक विशेष सूचना जी आहे, आता नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाची माहिती बैठकींच्या माध्यमातून पत्रकार परिषदांमध्ये दिलेली आहेत. आता सरकार बदललं आहे, म्हणजेच सरकारमध्ये जे होते मुख्यमंत्री चेंज झालेले आहेत. त्यामुळे आता लक्ष देऊन बघा लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला ही 5 कागदपत्र भरावी लागतील. भवितव्य तुमचं यावर ठरणार. तुम्हाला जर अर्धवट, आता पहा व्हिडिओ खरा इथून सुरू होतोय, अर्धवट पाहू नका, तर तुमच्यासाठी धोक्याचे आहे. आता बऱ्याचशा महिला असे झाले की दुसऱ्या हप्त्याच्या बाबतीत पैसेच आले नाही, काहीला पार शेवटी पैसे आले, काहीला सगळेहून टॅक्सचे पैसे आले नाही, कारण की व्यवस्थितपणे तुम्ही कागदपत्रच दिले नाहीत. आता पहा, सगळ्यात आधी तुम्ही एक जर यातलं कागदपत्र चुकवलं तर तुमचा अर्ज रिजेक्ट होऊ शकतो. आता लक्षात घ्या, पूर्णतः सरकार स्थापन झाले, बैठकावर बैठका सुरू झालेल्या आहेत आणि आता अर्जाची पडताळणीला आदेश दिलेले आहेत. आता पडताळणी होत असताना ते त्यामध्ये बघणार आहेत की नक्की महिलांना 2.5 लाखाच्या आत उत्पन्न आहे का, 4 व्हीलर आहे का, त्याचबरोबर रेशन कार्ड पिवळं किंवा केशरी आहे का, त्याचबरोबर तुमच्या घरात कोणी आयकरदाता आहे का, तुम्ही सरकारी नोकरीला घरात कोणी आहे का, या गोष्टी ते चेक करणार. आणि चेक करताना जर काही सापडलं तर तुम्हाला तातडीनं कागदपत्र मागवणार. तर कुठली कागदपत्र मागून तुम्ही हप्ता मिळवण्यासाठी पात्र होऊ शकता. पहिलं कागदपत्र आहे आधार कार्ड. तुमचं आधार कार्ड व्यवस्थित अपडेट पाहिजे. आधार कार्ड 10 वर्ष जुनं असेल तर त्या पत्ता, तुमचा फोटो, या सर्व गोष्टी चेंज झालेल्या पाहिजे. तुमचं आधार कार्ड बँक खात्याला लिंक पाहिजे, कोणत्या बँकेत पैसे येणार, कारण तोही विषय शेवटी घेणारच आहेत. त्यानंतर तुमचं अधिवास प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्राच्या ऐवजी जन्म प्रमाणपत्र किंवा तुमचं राशन कार्ड, मतदान ओळखपत्र देखील त्यावेळेस चालत होतं, किंवा शाळा सोडल्याचा दाखला देखील त्यावेळेस चालत होता. तुम्हाला अर्ज भरताना हे कागदपत्र आम्ही दिलेलं आहे. पण पहा, पुनर्पडताळणी सुरू आहे. कधीही कागदपत्र तुम्हाला मागवले जाऊ शकतात, नारी शक्ती दूत किंवा वेबसाईट पोर्टलवर किंवा ऑफलाईन.
तिसरं जे लागणार आहे उत्पन्न प्रमाणपत्र किंवा पिवळं किंवा केशरी प्रमाणपत्र. लक्षात घ्या, उत्पन्नाच्या अटीसाठी तुम्हाला ही कागदपत्र त्या ठिकाणी देण्यात आली होती. आता तुमच्या पॅन कार्डवरून जर कदाचित चेकअप झालं तर परत एकदा तुम्हाला ही कागदपत्र द्यावी लागू शकतात. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं कागदपत्र आहे बँक पासबुक. आता पहा, बँकेच्या बाबतीत अजिबात चूक करू नका. बँका ज्या होत्या, बँका शक्यतो 12 राष्ट्रीयकृत बँका आहेत त्यांची तरी पाहिजे, किंवा ज्या टॉप खाजगी 12-10 बँका आहेत त्यांचं तरी पाहिजे, किंवा याआधी जे तुम्हाला सगळे पैसे ज्या खात्यावर आलेले आहेत ते खात्याचं पासबुक तुमच्याकडे असावं. त्या पासबुकचा जो हे आहे पहा, याची झेरॉक्स देत असताना त्याचा जो अकाउंट नंबर आहे तो दिसला पाहिजे, त्याचा IFSC कोड तो व्यवस्थित दिसला पाहिजे. बऱ्याचशा महिलांचा अकाउंट नंबरच दिसत नाही, दिसला तर IFSC कोडच दिसत नाही, बऱ्याच वेळा फोटोही त्या ठिकाणी दिसत नाही. तर त्यामुळे नक्कीच तुम्ही व्यवस्थित हे करा. त्यानंतर पुढचं जे आहे जे खास एवढं काही गरजेचं नाही, पण ज्या परराज्यातल्या महिला आहेत त्यांच्यासाठी आहे की परराज्यातल्या महिलांसाठी काय दिलं होतं की तुमचे पती जे आहेत त्या पती जर इथले असतील तर त्यांचं जे आहे तर ते कागदपत्र चालणार होतं, तर ते देखील क्लिअर करून ठेवा. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो होता की आता पैसे केव्हा जमा होणार आणि कोणत्या बँक खात्यात जमा होणार, तर कशा पद्धतीने चेकिंग होणार, अतिशय महत्त्वाच्या माहितीकडे आता वळतो आहोत. आता लक्षात घ्या की जे पैसे आहेत बघा, तुर्तास 2100 रुपये देण्याची शक्यता फारशी कमी आहे. कारण की अर्थसंकल्प ज्यावेळेस सादर होईल पुढे ज्यावेळेस एप्रिलमध्ये, तर त्यावेळेस त्यामध्ये त्या ठिकाणी एक त्यामध्ये त्याविषयी हे होऊ शकते. आणि त्यानंतर तो हप्ता, पण जो 1500चा हप्ता आहे तो नक्की मिळणार आहे. आणि कदाचित सूत्रांकडून अशी माहिती आलेली आहे की 1500 अधिक 1500 म्हणजे 3000 रुपये तुम्हाला हे मकर संक्रांतीच्या आधी 2 महिन्याचे एकत्र मिळण्याची देखील 10 शक्यता वर्तवण्यात येत आहे. पण कागदपत्र मात्र रेडी ठेवा, कारण की पहा, पडताळणी झाली आहे सुरू आणि त्यानंतर अर्जंटमध्ये तुम्हाला शेवटी हे मागवले जाऊ शकतात. या महिन्याच्या एंडिंगला का होईना, कदाचित तातडीनं मागवले जाऊ शकतात. त्यामुळे सगळे कागदपत्र तुम्ही जे भरले होते त्या फॉर्म बरोबर ते परत एकदा चेक करा. तुमची पात्रता तुम्हाला सिद्ध करावी लागणार आहे, खरंच तुम्हाला गरज आहे की नाही म्हणून. कदाचित असं होऊ शकतं, हा अंदाज आहे. त्यामुळे नक्कीच आपण आपलं काम करून ठेवा. अजून काही सरकारकडून काही तसं क्लिअर आलेलं नाहीये. आणि देवेंद्र फडणवीस देखील म्हणाले होते की मुख्यमंत्री की फारसं असं काय आम्ही सगळं त्या ठिकाणी पूर्ण बदल नाही करणार, पण चेकिंग मात्र होऊ शकतं. अर्जाबाहेर अटीबाहेर जर जाऊन कोणी लाभ घेतला असेल तर त्यावर मात्र त्या ठिकाणी अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे तुम्ही तुमचं पात्रता सिद्ध करण्यासाठी जे कागदपत्र लागतात, म्हणजे उत्पन्नाचे जे कागदपत्र असतील, तुम्ही पहिल्या रेशन कार्डावरच होतं पण हा उत्पन्नाचा दाखला काढून ठेवा. त्याचबरोबर तुमच्या रेशन कार्डामधील नावं सर्व चेक करा, आधार कार्ड अपडेट करा, पॅन कार्ड अपडेट करून घ्या, बँक खात्याशी लिंकिंग करून घ्या. म्हणजे या गोष्टी तुम्ही आत्ताच करून घ्या, कारण की खातं जो हप्ता आहे तो लगेच पडू शकतो. पण त्यावेळेस जर कागदपत्र मागवली आणि जर तुमच्याकडे ही कागदपत्र नसतील सादर करण्यासाठी, जी की तुमची पात्रता सिद्ध करणार आहे, खरंच तुम्ही गरजू आहात हे सिद्ध करणार आहे, तर त्यामुळे अडचण येऊ शकते. त्यामुळे नक्कीच तुम्ही ही जी कागदपत्र आहे ती तयारी करून ठेवा. बँक खात्याशी लिंकिंग प्रॉपरली करून ठेवा. आमची विनंती आहे तुम्हाला की कमेंट करा तुमचं कोणत्या बँकेचं खातं आहे आणि तुम्हाला आतापर्यंत किती पैसे आले, कुठल्या जिल्ह्यातून तुम्ही बोलत आहात, नक्कीच कमेंट करून कळवा. कारण की शंका असेल तरी कमेंट करून विचारा, आम्ही त्यावर देखील व्हिडिओ घेऊन येऊ, तुमच्या शंकाचं निरसन करण्याचा प्रयत्न, अतिशय रिअल माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. चॅनल हा व्हिडिओ थोडासा लांब झाला असेल तर त्याबद्दल आम्ही तुमची माफी मागतो. पण सगळे मुद्दे एका व्हिडिओत घ्यायचे म्हटल्यावर थोडासा व्हिडिओ लांबच होतो. पण त्यामुळेच धन्यवाद, तुम्ही तुमचा इतका वेळ दिला, व्हिडिओ बघितला, धन्यवाद.